वुमन प्रीमियर लीग सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरची यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लेस्टोन सोबत चांगलीच खडाजंगी झाली। गुरुवारी रात्रीच्या या सामन्यात प्रकरण इतकं हातघाईवर आलं की पंचांना मध्यस्थी करून हा वाद सोडवावा लागला। क्रिकेटपटू सर रवींद्र जडेजा लवकरच एक नवा विक्रम घडवण्याची शक्यता। न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जडेजाने 3 विकेट घेतल्या तर तो ब्रेटली मॅक्रा अँडरसन यांना एकाच वेळी मागे टाकू शकेल। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत जडेजा पुढे आहे। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी दुबईमध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे। या सामन्यापूर्वी न्यूझीलंडची चिंता वाढली। संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मॅट हेनरी हा विजेतेपदाचा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे। त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान झेल घेताना उजव्या खांद्याला दुखापत झाली। सध्या त्याचे स्कॅनिंग करण्यात आले। प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागवर आणखी एक संकट ओढावले। वीरेंद्र सहवागचा लहान भाऊ विनोद सहवागला चंदीगड पोलिसांनी अटक केली। चेक बाउन्स प्रकरणात कोर्टाने विनोद सहवागला फरार घोषित केलं होतं। भारतीय स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने निवृत्तीतून परतण्याचा निर्णय घेतला। भारतासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या या खेळाडूने गेल्या वर्षी जूनमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती, पण तब्बल 8 महिन्यानंतर तो भारताच्या फुटबॉल संघात पुनरागमन करणार।